पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026चा जो काही निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम होता तो पूर्णपणे झालेला आहे। मतदान झालं, मतमोजणी झाली, विजयी उमेदवार ठरले आणि काही निसटत्या पराभवाने काही पराजित उमेदवार देखील आहेत, त्यांच्या देखील भावना आपण जाणून घेणार आहोत। आणि विजयी ठरलेले जे उमेदवार आहेत सभागृहामध्ये ज्या त्या प्रभागाचे जे नेतृत्व करणारे नगरसेवक आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। प्रभाग क्रमांक 23 आणि 24 हा थेरगाव मध्ये येतो। प्रभाग क्रमांक 23 आणि 24च्या लोकप्रतिनिधींच्या भावना आपण जाणून घेतोय सांगावाच्या माध्यमातून। प्रभाग क्रमांक 23 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ योगिता महेश बारणे या विजयी ठरलेल्या आहेत, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। त्यांच्यावर देखील शुभेच्छांचा वर्षाव होतो। विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत। सौ योगिता महेश बारणे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात, नवनिर्वाचित नगरसेविका। प्रथमतः मी सर्व वॉर्ड क्रमांक 23 मधील नागरिकांचे मनपूर्वक आभार मानते। वॉर्ड क्रमांक 23 मध्ये एवढी भाजपची लाट असतानाही राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून जनतेने मला जी साथ दिली आहे त्याबद्दल मी खरंच जनतेचे मनपूर्वक आभार मानते। की आपण याआधी सामाजिक कार्यात अग्रेसर होतात पण राजकारणात एवढं सक्रिय नव्हतात, तर राजकारणाकडे येण्याची आपली भूमिका कशा दृष्टीने बदलली? प्रथमतः मी माननीय कैलास बाबा बारणे यांचे आभार मानेल की त्यांनी आम्ही पती पत्नी तसेही व्यवसायात किंवा समाजकार्यात असे सक्रिय होतो, पण बाबांनी आम्हाला त्यासाठी मार्गदर्शन केले। तसेच माननीय कैलास बाबा बारणे यांनी आम्हाला राजकारण करण्याची जी संधी दिली त्यामुळे आम्ही सक्रिय होतो। आणि मी प्रथमतः हे सांगू इच्छिते की हा विजय माझा एकटीचा नसून आमच्या पॅनलमधील सर्व माझ्या सहकाऱ्यांची एकमेकांना खरेपणाने जी मदत झाली त्यामुळे हा नक्कीच माझा विजय ह्या माझ्या सहकाऱ्यांमुळे आहे। ह्या इलेक्शनमध्ये प्रामुख्याने मी सर्व गावातील म्हणजे ज्येष्ठ बारणे कुटुंबीय ह्यांचे मी पहिले मनपूर्वक आभार मानेल की एक बारणे कुटुंबातील सून म्हणून त्यांनी माझा नक्कीच आदर ठेवला आहे आणि त्यांनी मला त्या दृष्टीने संधी दिली आहे। माझ्या वॉर्ड क्रमांकामध्ये किंवा ह्यामध्ये रस्ते, ड्रेनेज, लाईट ह्यावर तर मी प्रामुख्याने काम करणारच आहे, परंतु PCMC मध्ये माझा हा एक मुद्दा असेल की प्रत्येक घरात जे पाणी येते ते कशा प्रकारे शुद्ध असेल आणि स्वच्छ पाणी असेल, शुद्धपेक्षा मी म्हणेन स्वच्छ असेल, यावर मी प्रकर्षाने काम करेन।